सध्या फार्मसी कामं चालू आहे ना, त्या संदर्भात फार्महाऊसला कामं चालू आहेत. आता JCBला आता आले, कामकाज वगैरे चालू आहे. म्हणून एकदम भारी ड्रायव्हर आहे, सगळं परफेक्ट वगैरे कामं करतो. बघण्यासारखी कामं असतात सगळी म्हणूची. हे मिस्त्रींचं चालू आहे बघा. हे सचिनराव परशिवसात, हे सागर. सकाळी 6 वाजता आल्यात फरशी बसवायला. आपली मराठी पोरं सुद्धा कमी नाहीत राबायला. कामकाज चालू आहे आता मस्तपैकी. फार्महाऊस तुम्हाला मी मागच्या वेळी सुद्धा फोटो दावले. सगळे कामकाज चालू आहे. समोरचं चालू आहे, इकडे चालू आहे. तुम्ही काय तुमचं काम हलकं करून घेतलं वाटतं मिस्त्री? हे आम्हाला बुरदुंड आहे की हा, या नाही चालत असं. कसं आहे, डायरेक्ट JCB वरच JCB घेतला असतं बरं झालं असतं. आता हे बघा कसून अंतर किती आहे बघा. मिस्त्री नाही म्हणले JCB आणा मालक, हे आम्हाला परवडत नाही वगैरे. सकाळपासून आमची भांडणं चालू आहेत बघा. मग शेवटी JCB सांगितलं आता इथनं माल इथं टाकायचा. बघा कसं परवडते का बघा. त्या पद्धतीनं आता कामकाज चालू आहे सगळे. तरीसुद्धा कामं आठवायसाठी असू दे म्हणलं. चला, पोरं चांगले आहेत, पोरं लय बरे आहेत. कामाच्या होतीत नादच करायचं नाही. सचिन नाही कामं घेतोय नुसतं. हा मग सचिन माझ्याकडे एक फरशी बसवली. बसवत असेल पण माझ्याकडे काही काम केलं नाही. कुठं होय काय कांडगावमध्ये प्लॉटिंग झाली ते कुणाचं? हा त्यामध्ये त्याच्यात प्लॉटिंगमध्ये आम्ही बांधायचो. काम चालू आहे. जरा चिराईत जादा झाला आता वरती, मग त्याचा काय उपयोग झाला नाही. मग आता जरासं खाली नेऊन टाकायचं चालू आहे. फरशी फिटिंगचं काम कधी वर्ष करतायचं? मला काम करून तुला सागर किती वर्षे? कधी? 25 वर्ष झाले. 25. आणि सचिन तुम्हाला? 10 वर्ष. 10 वर्षे सगळ्या कामात आहे. सगळ्या दोघं 10 वर्ष म्हणजे फरशी काम 10 वर्ष. बर. माल मटेरियल काम कमीत कमी 25 झालं करतो. पूर्ण बांधकामची टोटल. होय काय? किती वर्ष झालं सागर तुम्ही क्षेत्रामध्ये आहे? 25-30 वर्ष झालं मी याच क्षेत्रात आहे. काय काय करताय? बांधकाम, बर. फरशी, हां चिऱ्याचं बांधकाम, बर. गिलाव वगैरे सगळं करतोय. होय काय? तर आम्ही कमी करतो सगळ्यांच्या पेक्षा. माल मटेरियल मध्ये 100 रुपये कमी सगळ्यात. स्क्वेअर फूट कमी करतो. कामाची क्वालिटी, कामं वेळेत देताय का कामं पेंडिंग ठेवणे वगैरे असं काय? काय पेंडिंग वगैरे काही नाही. हं. सगळं वेळेत अगदी काय असेल ते. सागरचं मत आहे की त्यांनी कामं केलेलं तुम्हाला पत्ता मिळेल, जाऊन तिथं कामाची क्वालिटी क्वांटिटी बघा. मित्रांनो आता आमच्याकडेच काल फरशी बसवल्या, एकदम म्हणजे भारी भाषी बसवल्या का नाही. आणि काल सकाळी काम दिले त्यानं, जवळजवळ रात्री 9:30 तर काम केले. 6 ब्रास फरशी बसवल्या. सकाळी 6 वाजता आल्यात, माल वगैरे टाकून आता घेतलाय बघा JCB वगैरे. या पद्धतीने काम करण्याची आपल्या मराठा तरुणांची सुद्धा जिद्द आहे. फक्त मार्ग दावणारे पाहिजेत. अशा पद्धतीनं छानपैकी काम चालू आहे आपलं. तुम्ही किती वर्ष झालं सचिन काम करताय? 10 वर्ष झाले. 10 वर्ष झालं. कामाची काय काय करताय कामं? सगळी माल मटेरियलची कामं. माल मटेरियल, फरशी बसवणे वगैरे, बांधकाम, हां प्लंबिंग वगैरे सगळंच करताय. टोटली सगळं. राहायला तुम्ही कुठं? पिरवाडी. इथं करवीर तालुका कोल्हापूर जिल्ह्याजवळच. मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही तुमचं चांगलं काम असेल तर कधी सचिन तुमचा फोन नंबर काय?
93 25 87 46 78 93 25 87 87 46 78. 46 78. मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यात तुमचं कुठेही जरी काम असेल, एक प्रामाणिक माणूस आणि आपला मराठा माणूस आहे आणि जिद्दीनं काम करणारा माणूस आहे. कामं बघा त्यांची भरपूर ठिकाणी कामं केलेले आहेत. माझ्या फार्म हाऊसला कालच मला भेटलेत. नाही म्हटली, माणसाचा स्वभाव एवढा गोड आहे ना, साखर कमी पडणार एवढाच माझा स्वभाव गोड, आणि कामं करण्याची पद्धत सुद्धा क्वालिटी क्वांटिटी चांगली आहे. तुम्ही आता ही क्वालिटी वगैरे बघितलीच. अतिशय भारी माणुसकीला स्वभावाला एकदम भारी आहे माणूस. आणि कोणतंही तुमचं जर काम असेल तर सचिनला कॉन्टॅक्ट करा. सागर आहेत, सागरला कॉन्टॅक्ट करा. एकदा काम देऊन बघा, कामाची क्वालिटी बघा, माणुसकी बघा. तुमची सेवा असू दे नसू दे, तुम्ही एकदा काम दिलं की तुमचं काम संपणार. अशा पद्धतीनं सोन्यासारखी माणसं आहेत. कधी या कोल्हापूर जिल्ह्यात कामं असले तर द्या. या पद्धतीनं कामाची क्वालिटी राहील. आणि हिची मी शेळके वकील बोलतोय. मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमच्या कामात काय प्रॉब्लेम झाला तरी. धन्यवाद मित्रांनो.